हे गाईज स्वागत आहे तुमचं काला दादा MS20 मध्ये. असा विषय का आम्ही आज 6वा दिवस आहे आणि आम्ही आज इथंच रविवार पेठमध्ये इथून निघणार आहे दिंडी. कवा सिंगणी कधी काही माहीत नाही आहे, पण आजच्या घडामोडी दाखवतो तुम्हाला. लाईक शेअर सबस्क्राईब करीत राहा, व्हिडिओ बघत राहा. तर चला गाईज, आम्ही आता मिसळ खायला आलेलो आहे. पोरं सगळे लाईनला लागलेले आहे मिसळसाठी. आणि रुद्रच पुढं राहिला. त्याला वाटलं संपत्ती काय, त्याच्यामुळं काही म्हणू शकत नाही त्याला. भैया तू खाया अगोदर, मग मी तो नंतर खाईन भाई. तर चला गाईज, तिथं मिसळ संपली. आणि पिंटू काका परत दिंडी झाली. दिंडीचा आगमन मग घेऊन राहिली. आणि पिंटू काकांना घरी जाऊन सरक्या गिरक्या खुरपून खारपून डबल परत आले. आता आजचा पंक्तीचा बेद आज विष्णू काका देणार आहे. आता पुढे विष्णू काका गाडीत झोपेले. आता जिलेबी लाभ घ्यायचा भाई. आणि रात्रीला भारी जेवण होतं, कोशिंबीर ते मस्त मसाला कितना होता भाई आम्हाला. पिंटू काका रात्री सगळे 3 वाजता आले. आणि संजू आबाचा काही विषयच नाही, नाच नाही करा. संजू आबाला पिढ्या ओढून चालू आहे सगळा तारा. तर चला आम्ही आता वडापाव खातो. मिसळचं संपलं ते सगळं इथं, आता काही विषय नाही. चला तर मंडळी, आम्ही आता वडापावच्या लाईनला लागलो होतो. आणि इकडे सगळे वडापाव पाहतो मी. लोक लाईनला बी लागलेले आहे. असं आहे, लोक खाऊन माजू राहिले आणि फेकून बी माजू राहिले. असा विषय आहे. कधी भेटणारे न भेटणारे लोक हे असे करू राहिले. न भेटणाऱ्या लोक असे करू राहिले. बाबा भेटत नाही त्याला द्या ना, हे असे काय. हां, तर भाई यांना घरी खायला भेटत नाही तरी असा विषय आहे. आणि तरी फेकून देऊ राहिले. मित्रांनो पहा तुम्ही, बाबा सांगा वडापाव फेकू नका म्हणा. अरे ह्या असं कसं ते म्हणा. अरे वारकरी खेड्यापाड्यातून ते त्यांना त्या गरीब माणसांना फेकणाऱ्याला पहा भाई, असा विषय लोक खाऊन माजू राहिले. असं आहे. माझं नशीब फुटकं आहे. मी तिकडे मिसळला गेलो, तिकडे मिसळ संपली, इकडे वडापाव संपला भाई. असा विषय. आणि मित्रमंडळ वडापाव खाऊ राहिले. जाऊ द्या, खाऊ द्या भाई. खाऊ भाई, खाऊ कब तक बी खाऊ. असं चालू आहे. परतची डेअरी बाकी ती वाढी भाई. दिंडीत खाऊ. आणि चालता येईना त्याला, असं चांगल्या फाबड चालवला. मंडळी, आजचा आहे 6वा दिवस दिंडीचा. आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये फोन चार्जिंग करीत. आणि असा विषय झाला का आमची इथून दिंडी निघणारे 2 वाजता. त्याच्यामुळे आम्हाला इथं सांगितलं तर मी इथले देव करा म्हणे. 12 वाजता शनिवार पेठ, रविवार पेठ, लय मोठी पेठ इथं. 21 पेठ इथं. ती पुरी 21 पेठ हिंडून या म्हणते महाराज. पण आम्हाला काही हिंडायचं नाहीये, त्याच्यामुळे आम्ही गाडीत बसलो. बाकीची मंडळी जाईल हिंडाला, आम्हाला काही हिंडायचं नाही. आमचे पाय सावरा आहे ना रुद्रे. बाबासाहेब चापे महाराज गाता सांगणारे, आम्ही ते ऐकणारे. हा, हे चाफे महाराजची पंगत आहे आज. पुरी भाजी, मठ्ठा, कोशिंबीर आहे, बस एवढंच आहे. आणि येणे 10,000 खर्च करेल पंक्तीला. यांची आत पंगत येतो, मला दाखीन मी दुपारची भरी आज स्वयंपाक होरा तिकडं. काही विषय नाही. बाळूगजेड रात्री यांचं आगमन झालं 3 वाजता. येईन रात्री 3 वाजता उठलं. मी म्हणलं महाराज मला झोपू द्या म्हणलं, आता मैले देईन चालू म्हणलं. ते म्हणे बाबा मला मोताचं म्हणे. म्हणलं इथं गल्लीला जा मोता तुम्ही. तर ते झालं गेलं. मग पिंटू काका आले. पिंटू काका म्हणे मला झोप येऊ राहिली. म्हणलं झोपा. हरी बोल केलं. मग पडलो वर धुऱ्या करून आत्ताशी उठलो, आंघोळ बिंगोळ केली. आणि आता चालू होतं काम. पुढच्या घड्यामध्ये थोड्या वेळ सांगू आता. हा, पुढं आता वंब्या तर लय हिंडराला बाबा. आमच्या गावातलं वंब्या तर मला सांगतो, वंब्या आणि भावले यांची रेट लागेल सध्या. सांग रे रे. कुठं दौराटी बिराला कुठं पण मोकार पैसे ते असे सुकले, त्यांचे असे सुकले. इतके हिंडराले. रविवार पेठ, शनिवार पेठ लय हिंडराले. तर चला, तर मला आजचा 6वा काका खूप नाराज आहे. कोण नाराज आहे काका? मंडळी, आमचे परणे मित्र संजू कोल्हे भेटले दिंडीमध्ये. वारकरी संप्रदायामध्ये त्यांची गाडी लागलेली आहे. आता ते पंगत देणार इथं, म्हणजे त्यांची वारीची पंगत इथं. तर ते आम्ही भूक लागली तर त्यांना म्हणलं यार आम्ही इकडं नाश्ता पाच आळतो. ते म्हणे इथून 800 मीटरवर आमच्या महाराज पंगत आहे म्हणे. मग त्याच्यामुळे आम्ही आता पंक्तीला जाणार जेवायला. जेवून खाऊन मस्त झोपतो. 2 वाजता सेल्फ मारतो आणि बाहेर निघतो पुण्याच्या. ऐक नाही संजू भाऊ, तुपली गाडी कुठला आली? मार्केट यार्डला आहे, गुलटेकडीला, कांदा मार्केटला. भैया काही विषय नाही. आमचे दररोज आता भेट होणार आहे आता दिंडीमध्ये. टॉपचा विषय.
विषय. कृष्ण हरी माऊली आम्हाला सगळ्यात गावचे सगळ्यात मोठे पाटील भेटलेले आणि पाटील इथं डोळे गिळे चेक करून आले आता इथून आणि पद्धतशीरमध्ये आता पाटील माझ्यापाशी बसले. पाटीलला विचारलं मला नाश्ता वगैरे केला का. मी म्हणलं पाटलाला का मी पाटील नाश्ता करत नाही कारण की माझं जेवण हुकत होतं त्याच्यामुळे आम्ही सोबत जेवणार आहे. आणि पाटील दिंडी कसं का चालू होतं. वा वा दिंडीला काय पाहायचं हे आनंदी आनंद आनंदी आनंद सांगा काही काय सांगसान. काय सांगता रामकृष्ण हरी काही कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग हा. मग गावातल्या पोराला काय सांगसान दिंडी द्या माणसांना. दिंडीचा भाऊ हा बिस्किट जमा करायचा म्हणा घरी घेऊन जायचा म्हणा. हा? असे बिस्किट जमा करू बाया नुसत्या खायासाठी येईल ऐक नाही पाटील. हो नुसत्या खायासाठी. पाटील म्हणते काय परमात्मा करीत असा. अरे नुसत्या बिस्किटासाठी बाया जर काही दिंडी देत असं 1500 रुपये घालून काय अर्थ आहे परमात्मा करायला का मान. पण जाऊ द्या आपण परमात्मा करायला. रामकृष्ण हरी माऊली. इकडं ते डोळे वगैरे चेक करणं चालू आहे मित्रांनो आणि आम्ही बसलेलो. पाटील इकडे बसले आणि इकडं सगळे बसलेले. इकडं असं इथं मुक्काम होता आमचा रात्री. आता इथून आम्हाला दुसरीकडे जायचं आहे स्थानपन्न व्हायचं आहे. इथं स्वयंपाक वगैरे हो राहिला आणि त्याच्यामुळं आम्ही जेवण केलं की इथून धाकणार आहे ऐक नाही पाटील. जेवण केलं की इथून धाकायचं आणि दुसऱ्या मुक्कामाला जायचं. आता आम्हाला आत्ता 6वा दिवस ऐक नाही पाटील आपला. त्याच्यामुळं कसं आहे पाटीलला आपल्या संघ साथीला आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही ऐक नाही पाटील. तुम्ही केला होता नाश्ता काय खाल्लं. वडापाव भजी पोहे लई वाटी ती इकडं बाबा मरणाची वाटी ती सांग किती वाटी. आमचा भाई हे माऊली भेटला आपला छोटासा खाली. माऊली कुठला आहे तू कुठला आहे. पुण्यातला आहे भाई माऊली पुण्यातला आहे. आम्ही संभाजीनगरचे भाई. नाद नाही करायचा. इठ्ठल इठ्ठल करीत आपल्याला पंढरपूरला जायचं आहे की नाही भाया. हो तुम्ही यासांना पण माझ्यासोबत. आणि शाळा वगैरे कोण करणार आहे मी जाऊ का. अरे दिंडीमुळे सुट्ट्या आहे तुम्हाला. अरे वा वा अभिनंदन तुमचं भैया. तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात तुम्हाला सुट्ट्या आहे. गाईज काय सांगता आमच्या फॉलोअर्सला काय सांगता तुम्ही. दिंडी द्या म्हणा घरी नका बसून म्हणा भाकरी खायला म्हणा दिंडीत बिस्किट जमा करता. हे यूट्यूबवरती आता आपलं गाईज. चला आता नवीन काहीतरी दाखवू घडामोडी. तर मंडळी असा विषय आम्ही वडापाव आणले आता वाटेत होते. आम्ही वडापाव खुरवला आता आणि वामन भाऊ भेटले आम्हाला. वामन भाऊना चष्मा घेतला इथं. केवढा द्या चष्मा. 500 रुपयाला कसं ते फुकट झाला नाही ना. फुकट चष्मे वापरले 500 नाव घेऊन राहिलं भाई. हा दिंडी झाले फुकट चष्मे घेऊन म्हणले इकत घेतला. आयला काही धंदे आहे की नाही तुम्हाला. 200 रुपये महाराज तुम्हाला चष्मा भेटला तेच उपकार झाला तुम्ही. घरी पोर दवाखान्यात नेत नाही. दिंडीत फुकट भेटला भाई आणि म्हणजे 500 भेटला. चला मंडळी वडापाव खावतो भाई. वडापाव खायला का मरणाचे खोराले पोटे बदलू राहिली. क्या वडापाव खोराला सांग त्यांना वडापाव खायला. वडापाव खा ना. वडापाव खातो मग भेटतो. कसा आहे वडापाव.
बबन दिंडे महाराज हरिभक्त पारायण म्हणजे महाराज बबन दिंडे हा भाई ये मेन दिंडी चालक आहे ये आणि यांची आत पंगत आहे इथं काय पंगत तुमच्या जे खैन वरण ते दिंडीत मरण डाळ चपाती भाई असा विषय आणि बबन दिंडे महाराज आहे भाई यांना कोणी ओळखीत असलं तर यांना कीर्तनात सुपाऱ्या वगैरे द्या जातो मी हे चांगलं कीर्तन करते भाई हरिभक्त पारायण लय भारी कीर्तन करते भाई यांचा नाद नाही करायचा भाई माणसाला एक ना एक अर्थ समजतो कीर्तनाचा त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही काही विषय नाही दिंडे महाराज मला 500 रुपये फोन पे करा तुम्ही आता आम्ही जेवायला बसलेले आता भजन मंडळाला जेवता जेवता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे तो ज्ञान राजा सुखद की जय हा भाऊ माना आता तुम्ही आजच्या जेवणाचं बेत आहे आलूची भाजी पोळी पुलावा भजे शिरा इकडे पहा इकडे बळी दादा ते जेव राहिले क्या बरं सगळा गावाला समजा क्या बात आहे. आता ह्याच्यानंतर 500 द्या. ठीक आहे, प्रयत्न करतो. हे घ्या, 100ची भेट आली नाही, जोरदार टाळे झाले पाहिजे. गुरुजी हे घ्या, नंतर मला द्या. वासुदेव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतात आता नाहीचं झालेलं आहे.
पण हा संस्कृतीचा वारसा जपत असताना आमच्या हेमंत राजाच्या कार्यक्रमातून हा महाराष्ट्र, हा वासुदेव आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा करण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या कलाकारांसाठी. विजय भाऊ तावरे तुमच्या आमच्या सगुणाबाई आलेल्या आहेत. सगुणाबाईने पाची बोटाने उजव्या हाताने कपाळी कुंकवाने सगुणाबाई आलेले आहे. वासुदेवाला दान देण्यासाठी आलेले. काय म्हणता तुम्ही? आता वासुदेवाला दान द्यायला आलेला आहात. सगुणाबाई उजव्या हाताने कपाळी कुंकवाने भर जरी नऊवारी साडी, डोक्यावरती पदर, नऊवारी साडी, डोक्यावरती पदर, जनाबाईचं प्रमाणे वारकरी बंधू. डोक्यावरती पदर, हातामध्ये टाळ, पायामध्ये चाल, प्रतिमा वासुदेव आहे. इथपर्यंत ठीक आहे. जमी म्हणे देवा, अरे झाले मी यशवा, निघाले केशवा. जनाबाईने सांगावं माय मुलीच्या कार्ती, अरे तुम्ही काही देवाला शिव्या द्याव्या जनाबाईने. आता वारकऱ्यांची आमची ताकद कमी समजू नका. एक एक वारकरी आळंदीपासून पण आपल्या तुला पुण्यापर्यंत आलेला आहे. कोणी बिस्किटे घेतल्यात, कोणी लाडू घेतल्यात, कोणी गुलाबजाम घेतल्यात, कोणी चिवडा घेतलाय, कोणी उपासाचा चिवडा घेतलाय. आलेल्या वारकऱ्यांची सगळ्यात मजा आहे बघा. फक्त सासवडपर्यंतच बरं का. बघा हात पटलं वारकऱ्यांना. आमच्या वारकऱ्यांना मी पण आहे, वारकरी पण आहे. माऊली हो, संत सेना महाराज पालखी सोहळा गेले 16 वर्ष झाले चालू केलेला. माऊली सोहळ्याच्या पुढे आपले पालखी रथ चालत असतो. आणि तुम्ही आपले कोणी नामांकित दिंड्यामध्ये चालतात, कोणी नंबरच्या दिंडीमध्ये चालतात, कोणी गोळ्या बिस्किट घेता घेता चालतात, कोणी गंध लावत चालतं. अरे आपला महाराष्ट्र कसा आहे. तुम्ही आलात, तुमचं प्रेम आमच्या महाराष्ट्राच्या रसिकांना मिळालं. जरा जोरदार विजय तावरेंच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार अप्रतिमाचा सादर करणारा मंचवते झालेले. धन्यवाद. आता सगुणाबाईने पाची मोठाने उजव्या हाताने कपाळी कुंकवाने आले चुरायले. आता सगुणाबाई एक काल भरायचं नाव घ्या की. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून, इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. अमेयचं नाव घेते दळव्यांची सून. वा वा, धन्यवाद. डोक्यावरती पदर, हातामध्ये टाळ, पायामध्ये चाळ, असे वारकऱ्याची प्रीत आहे. माऊली ताईंना नाव घेतलं. जरा स्वतः टाळे वाजवा की. टाळ्या वाजवायला सुद्धा 25 वारकरी करतात. मला वाटलं नव्हतं. कालचा मुक्काम, आजचा मुक्काम, आराम हे आराम. आणि उद्या दर मजल तरी सासवडच्याकडे आपण निघणार आहोत. वारकरी हो, सगुणाबाईने नाव घेतलेलं आहे. मी बी नाव सांगतो तुम्हाला. सगुणाबाई पुढे या जरा, दोघी बी या पुढे. तुम्हाला नाव सांगतो इकडे. पाठीच्या बारी कोंबडं कुकत,
पाट्याच्या पारी कोंबड भुकत आमच्या घराण्याला बघून कुत्र भुकत. दुसरं नाव घेऊ काय? गुलाबाचं फूल बाका बाका उकरलं. मोरेबाई लिहून घ्या, तुम्हाला उपयोगी नाही. बरं काय? गुलाबाचं फूल बाका बाका, ते अमेरिकेचं गुलाब आता पुण्यातलं नाही बरं का. गुलाबाचं फूल बाका बाका उकरलं. आमच्या कारभाराला डुकरांनी टाकलं. म्हणजे हो वारकरी तुम्ही हात, तुमच्यासाठी एक नाव घेतो, लिहून घ्या पोरींनो. ए आजीबाई लिहून घे, तुला उपयोग नाही. बे के बे बिजूनी 4 आठवड्याचे वार 7 वारामध्ये रविवार कोणाचा खंडोबाची जेजुरी. जेजुरी गडाला 9 लाख पायरी वर कडेपटाच्या खाली खोल तरी वाघ शहाची बत्ती पुढे दिसली. बत्ती ज्योत आहे. बत्तीचं ज्योतीचं किरण कोणाचं? सूर्याचे वेग पृथ्वी तर आकाशात दिसले. इंद्रधनुष्याचे 7 रंग 7 रंगावर गुलाबाचं फुल घेतलं. चांदीचं ताट, चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, सोन्याच्या वाट्यात पुरी साखरेचा खडा. लेला सौभाग्याचा चुडा गेला. झाली खटपट बसायला लागली. खटपटी बसायला लागली. घाई पुढे लागलं वाय म्हणतात धान्याचं पोटात बसायला लागले. मोटार पुढे लागला. शिरवळ दिसायला हिरवळ. पुढे लागलं स्टेशन. पुन्हा घेतला छल्ला. जाता बसले. रेल्वे चालली होती. नदीच्या पुलावर, नदीच्या खाली होती हिरवळ होती. काय चालत होती? गायचं दूध काढलं. 960. वारकरी बंधू जाऊ द्या मला, सोडा माझी वाट. अप्रतिम असं साथ. तुझ्यासाठी
अतिशय सुंदर असं गीत या रंगमंचावरती सादर करण्याकरता मी 2 कलाकारांना या रंगमंचावरती आमंत्रित करणार आहे. मी तर त्यांना लहानपणापासून बघितलं, मी तर गाणं त्यांना बघून शिकलो की गाणं काय गायचं असतं. कारण आमच्या वडिलांबरोबर त्यांच्या अगदी जिव्हाळीचे संबंध. मी सर्वप्रथम त्यांनाच रंगमंचावर देण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. हेमंतराजे मोरे यांच्यासाठी जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार रसिको, हे गाणं अविट गोडीचं गीत या रंगमंचावर सादर करतात सोनालीजी आपसे आणि आमच्या कार्यक्रमाचे संगीतकार गणेशजी माणिक यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार निसर्ग राजा. Thank you.
माध्यमातून संपूर्ण विश्वाला जागा करण्याचा हा परिक्रम त्या कलाकारांनी केला. मी अशा कलाकारांना रंगमंचावरती आमंत्रित करतो. खास डोंबारी नृत्य सादर करण्याकरता ही जीवघेणी कला खास आमच्या वारकऱ्यांसाठी आमच्या भक्तांसाठी या रंगमंचावरती सादर होते. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. स्वाती धोक्ते आणि विनोद धोक्ते यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे जोरदार आवा आहे का माझ्या.
मंडळी आम्ही आता सगळे कार्यक्रम उरकून कार्यक्रम दाखवून सगळं हे म्हणजे पुण्यातलं सगळे दिंडीकरी माळकरी टाळकरी पाकिटं गिकिटं घेऊन येणेकरी बी बिस्किटं गिस्किटं घेऊन अजून काही असं तर पुरी भाजी खाऊन आणि आम्ही आता इथून दुसरी आपला सहावा मुक्काम आहे ना हा सहावा मुक्काम आहे आमचा. आम्हाला काही समजून नाही दिवस कसं देवाची उरुळीत मुक्काम आहे आमचा. आता इथून निघणार आहे आम्ही. आता हे बसू राहिले सीटं गिटं आणि हे मामानं पाकिट गिकिट घेतला आता आणि हे मामा लय भारी भजनं म्हणते भैया. अरे तो मला नाद नाही करायचा नामाचा नाद नाही करायचा भैया. हा सगळे लोक त्यांच्या टाळावर आहे ना असे बारीक नाचत होते. पण जाऊ दे आता काही विषय नाही आहे. आणि आम्ही चाललेलो आहे आता देवाची उरुळी. तर चला गाईज असंच बघत राहा मंडळी. आम्ही आता देवाच्या उरुळीला मुक्कामी. ही पुढची गाडी आमची आहे. बघू शकता आमचे वारकरी संप्रदाय कसे याच्यावर बसले काय म्हणते फाळक्यावर आणि एखादा निसटलं ना डायरेक्ट इथंच स्मशानभूमी. असं काही विषय नाही आहे. तर चला मंडळी आम्ही अशा प्रकारे देवाच्या उरुळीमध्ये चाललो पै आणि बळीदादा साथीदार आहे आणि ज्यांना भाऊ तिकडे फोनवर बोलते पुढं आमची दिंडी चाललेली आहे आणि आम्ही असं माग आहे. हां भरत आमचा पाठी मागं राहिलेला आहे त्याला लोकेशन टाकीचं भाई. चालू घरी ज्यांना भाऊचा फोन चालू घरी. ज्यांना भाऊची लक्ष्मीची तब्येत पाणी कसं काय आहे काळजी घ्या तब्येतीची. तुमचे पाय दुखते का तुमचे पाय साळते का तुमच्या मांड्या साळते का. पण आम्हाला विठ्ठलाच्या नादामध्ये काहीच समजत नाही. आम्ही चालू हे दिंडी. तर मंडळी आम्ही आलेलो आहे देवाची उरुळी. बाबा भजनं म्हणणार आहे बाबा हो एक मान लागन.
श्री ज्ञानदेव तुकाराम
तर मंडळी हे हरिपाठ सोडून खुशाल रोडवर बस इकडं तिकडं हरिपाठ चालू आहे मित्रांनो. तिथं जा मी टाळ नेऊन दिले तुमचे माहिती का, ते 5 टाळ तिथं दिले माहिती का. अरे ते मैकन ते सगळं दिलं माहिती का, तुमच्यासाठी दिलं माहिती का. मी म्हणलं लय जोरात वाजी ते हो ना, हो ना. तर मंडळी हरिपाठ चालू आहे आमचा अशा प्रकारे. मंडळी अशी रोडवरती बसलेली आहे. मित्रांनो आम्ही भजनं गिजनं म्हणून आता इकडं आम्हाला तिकडं जेवायची पंगत आहे. विष्णू काका, मी, आमचे बाळा भाऊ, हे सगळे हे दिंडीचे सोहळ्यातले ते पुढचे कार्यकर्ते आम्ही सगळं आता एका ठिकाणी संपर्क सोहळा चाललेला आहे. जेवणाची पंगत आहे एका ठिकाणी. काका त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा. चांगली वांगी भाजी ते मस्त आहे. 100 रुपये बक्षीस लावणार आहे. तुपातला शिरा आहे. तर गाईज 20 मिनिट झोपायला. इथं 20 मिनिट आहे आम्हाला झोपायला. आम्ही इथं गाडी लावणार आहे आता आणि इथं झोपणार आहे असं काहीतरी विषय आहे. आणि आम्ही आता जेवण करून येतो, मग तुम्हाला आता पुढचे अपडेट देतो. सगळं पुण्य हे सगळं पुणे घेऊन टाकू राहिलं. मग आपण घरी काय न्यायचं इथं लागून. खाऊन जायचं. तर मित्रांनो चोरून न्यायचं नाही. हा बोला. वाटाणा आपले बिस्किट चोरायची. अरे बिस्किट मी आमच्या गाडीमध्ये जेवढ्या बाया येईल ना त्यांनी सगळ्यांना बिस्किट लपून ठेवले आणि आम्ही ते बिस्किट ना सगळे ध्यान ठेवणे बरं का. एक बी तुम्ही हातीत नाही. आणि एक बी तुमच्या घरालोक बिस्किट जर कधी गेलं भैया तर मग या काल्याला बाणाचं तुम्ही भैया सगळे बिस्किट वाटून देणार मी. फक्त हे सासवड 5 तर वाटिणार ते लोक समजा इथले पुण्यातले. आणि सासवडच्या पली पुढे आहे ना कोणी वाटीत नाही मित्रांनो. आणि आम्ही सगळे ध्यान ठेवणे. आणि ज्यांना ज्याने कुलूप लावले का त्यांना चाव्या बनून आणून खोलून आणि मग बिस्किट वाटणार आहे. असं तर म्हणलं ना तर तुमच्या गाडी सारखी बिस्किट एकही गाडी सापडणार नाही. हा 600च्या पुढे गेला. आता सध्या काही करायचं नाही आपल्याला. फक्त सध्या आपण ध्यान धरून आहे फक्त. कोण बिस्किट चोरीतं, कोण काय करतं, कोण बिस्किट हे कसं करतं. आता सध्या फक्त ध्यान धरून आहे आम्ही. आणि आम्ही आता चाललेलो आहे पुढे एक पंगत आहे तिथं जेवायला. तिथं हा नाही इथल्या माणसाची आहे. पण आता पंक्तीला जेवायचं काय नियोजन आहे, कसं काय आयटम आहे सगळं दाखवतो तुम्हाला मी. आहे की नाही. आजचा व्हिडिओ भन्नाट मोठा होणार आहे, त्याचा काही विषय नाही आहे. चालूच राहतं दिंडीचा कारभार आहे का बाबा. दिंडी चालणार चालतो असं विषय मित्रांनो. बर. आणि हे भाविक चालले पुढं माग मोकार भाविक सगळे जेवणासाठी. आणि आबा माझ्या साथीला आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. नाही मी भेटत नाही, त्याचा काही ताण नाहीये. मोकार दिंडेकरी मोकार दंडे. खाऊ नये मज खाऊ नये मधुमाला डोही भरली चंद्रभागा. आमचा बाळू भाऊ आलेला आहे दिंडीमध्ये आणि त्याने खूपच मोठं आगमन केलेलं आहे. सगळे रात्री 3 वाजता उठलं पाहिजे. आता काय मला झोप येत होती चालत राहतं. आता आम्ही चाललो पंक्तीचा स्वाद घ्यायला. आणि असं मार्केट इकडे समोर बघू शकता तुम्ही. आणि मागं सगळे येऊ राहिले त्याच्यामुळे काही वारं गिरं मस्त आहे. आता मच्छर काय सांगते काय माहिती. आता मच्छर काही विषय नाही. चला नाही गाडी आहे ना आपल्याकडे. मी तुम्हाला फोन करतो ना. कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे काय काय यावर पण सांगा ना. तर मंडळी मी जेवण घेऊन आलो तिकडून संपर्क सोडून आलो ना आम्हाला भेटले आमचे महाराज नवनाथ महाराज घोडके आणि इकडे हे तुमचं नाव काय रामेश्वर महाराज घोडके. आता यांचं तुम्हाला व्हिडिओ येईल भजना मंडळीचा आणि हे परदरीचे महाराज आहे ते पलीकडे परदरीचे महाराज आहे हे लिपणीचे महाराज महाराज. आता आम्ही हे कोणते हे विष्णुपंथ हे परदरीचे भजना मंडळी. हां तर भाई असा विषय काहीतरी होता आज आणि नवनाथ महाराज सकाळपासून भेटला नाही मला लय जीव गुतला होता पण तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही भेटले मला संध्याकाळी मला आभारी तुमचं. आणि आता जेवणाचा संपर्क कधी तुमचा आम्ही जेवण आलेलो होतो तिकडून आम्हाला दुसरीकडे पंगत होती आणि आता यंदा इकडं पंगत आहे त्याच्यामुळे कसं 2 डिवायडर केलं त्याच्यामध्ये आहे की नाही कसं एकाला म्हणजे डायरेक्ट एका जाणार प्रेशर नाही पंक्तीचं म्हणजे वेगवेगळं थोडंफार आहे की नाही महाराज तसं सगळ्याला चान्स द्यायला पाहिजे असं बी म्हणणं आहे महाराजाचं काही विषय नाही भाई. मंडळी आमचा इकडं स्वयंपाक चालू आहे 2 ठिकाणी पंडक होते आम्ही तिकडून जेवण आलो पण आज इकडे जाना भाऊ पीठला हाडू राहिली पीठला हाला तुम्ही आज राजा आहे मिरच्या आहे वतळे आज राजा मेनू राजा आहे भात बनवून राहिले मेनू राजा आणि सगळे टेस्ट यांच्या हातची आहे सगळी हे स्वतः स्वयंपाक बनवलेलं पोळ्या वगैरे सगळं हां एक मठ्ठा कोशिंबीर आणि राजा पिठलं आपल्या भाषेमध्ये बघा पिठलं हलू राहिलं तिकडे राईस शिजतोय काय सांगशील पिठलाबद्दल. नाही हे आपलं खानदानी आहे म्हणजे कसं हे आपलं शॉर्टकट जेवण म्हणते फास्ट म्हणजे फास्ट जेवायचं असलं तर आपला राजा गरम राजा. मला खूप छान डायलॉग आला होता पिठल्याचा पण मी कॅन्सल करतो नका परम मित्र तर मंडळी हा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा खपाखप आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.